स्वामीजी नमस्कार. आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अध्यात्म संस्कार जीवनाचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवला. स्वामी ब्रह्मानंद सरस्वती महाराजांचे आपल्या या मुलाखतीमध्ये स्वागत आहे. व्हर्च्युअल डिवाइन पॉवर, अवकाशीय आध्यात्मिक शक्ती म्हणजे व्हर्च्युअल डिवाइन पॉवर म्हणजे VDP. चॅनलचं नाव आहे VDP 15. ही त्या नावामागची संकल्पना आहे. तर स्वामीजी, आमचं असं मत आहे की आपण इथपर्यंत कसे पोहोचलात. त्याआधी आई वडील हेच आपल्या जीवनाचे पहिले गुरु असतात. त्याच्या संस्कारामुळे माणूस घडतो. आई आपल्याला प्रेम देते, माया देते, सहनशीलता शिकवते. तर वडील आपल्याला शिस्त, जबाबदारी आणि संघर्षाची जाणीव करून देतात. तर माऊली, आम्ही तुम्हाला पहिले असं विचारू की आई वडिलांसंदर्भात आपण काय सांगणार आहात. आईच्या सानिध्यात, वडिलाच्या सानिध्यात तुमचं जीवन कसं गेलं. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे आभार व्यक्त करतो. मला म्हणजे या ठिकाणी व्यक्त होण्याकरता तुम्ही प्रवृत्त करत आहात, याच्याबद्दल तुमचेही धन्यवाद व्यक्त करतो. आई वडिलाच्या संबंधाने संन्यासी जीवन जे असतं, आता संन्यासाचं असं असतं की बाबा संन्यास घेतल्यानंतर पूर्वीचं जीवन जवळजवळ पुसून टाकल्यासारखं असतं आणि संन्यासी त्याचं स्मरणही करत नाही. त्याच्याबद्दल काही बोलत नाही. परंपराही होती आपल्या भारतामध्ये की जे लोक संन्यास घेतला म्हणजे काय, त्याची अंत्ययात्रा निघायची एक प्रकारची. पिंडदान, गिरजापूर, परत त्याच्या अंगाला भस्म लावणे, झेंड्याखाली उभं करणे आणि एक वैराग्य प्रधान असा प्रसंग असतो तो संन्यास घेण्याचा. तुम्ही जर संन्यास विधी कधी पाहायचा योग आला तुम्हाला तर तुम्ही अत्यंत वैराग्य प्रधान, म्हणजे पाहणाऱ्यालाही वैराग्य होतं. आमच्या सर्वसामान्य माणसाला संन्यास याविषयी खूप आकर्षण असतं मनात. आई तुमचे म्हणजे कसे जगता, कशा पद्धतीचं जीवन हँडल करता, त्याविषयीच आम्हाला पूर्ण म्हणजे सर्वांना उत्सुकता असते की काय जीवन आहे. तर आमची इच्छा होती की आता आईवडिलापासून तुम्ही आईच्या सानिध्यातून मग असे इकडे दूर कसे वळत गेले ते सर्व. बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण की आकर्षण असतं आणि समाजाचं आकर्षण असावंही संन्यास. संन्यास हे जे ठिकाण हे प्रपंचाची अंतिम परिसीमा संपते, तिथून पुढे संन्यास सुरू होतो. तर माझ्या आई वडिलांच्या संबंधाने सांगायचं जर ठरलं तर आमचे वडील हयात नाहीत सध्या. 2016 25 जानेवारीला ते निवडले, म्हणजे हालत सोडली. पण त्यांच्या जीवनामधून मला शिकायला मिळतं की त्यांचा एक प्रामाणिकपणा होता, एक दीनदुबळ्याबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये आस्था होती, मदत करणे लोकांना, असं एक त्यांचा स्वभाव होता. आणि ते कष्टातून उभं राहिलेलं व्यक्तिमत्व होतं. कष्ट करायचे, संसाराकरता केले कष्ट, प्रपंच करता कष्ट फार केले त्यांनी. म्हणजे आमच्या आजोबांनी 1.5 एकर जमीन ठेवली होती त्यांना. 1.5 एकर, त्या 1.5 एकर जमिनीची त्यांनी 22 एकर जमीन केली. 22 एकर वीटभट्टीचा व्यवसाय होता त्यांचा. कठोर परिश्रम करत अर्थार्जन केलं. आणि त्यांचं झालं असं की 2015 नवरात्राची एक 3री माळ असेल, त्या दिवशी 3ऱ्या माळेची अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांच्या डोक्याला असं माळ लागलं मेंदूला. तर दवाखान्यामध्ये आम्ही 3 महिने गेलो होतो. रोगी हॉल पुणे 3 दिन. खूप पैसे गेला, 25-26 लाख रुपये आमच्या हाताने भरले, वाचले त्याच्यामध्ये दिली. आणि त्यांचा जो 3 महिन्याचा प्रवास होता दवाखान्यामधला, मी त्यांच्या आसपास होतो. मी सगळ्या त्या घटना पाहिल्या. आणि आसपास ज्यावेळी दवाखान्यामध्ये रोज 2-4 माणसं त्या दवाखान्यामध्ये मरायचे, जायचे. आणि त्या मृत्यूचा माझा सामना झाल्यासारखा झाला. मी तर शिक्षणाकरता आळंदीला 2012 गेलो. 11 डिसेंबरमध्ये आळंदीला गेलो. मोठे बाबा वारले होते त्यावेळेस. संस्थेचे अध्यक्ष मोठे बाबा, त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष मोठे बाबा की बाबाचे मोठे भाऊ मोठे बाबा? नाही, संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोठे बाबा म्हणतात. चौधरी, विठ्ठलबा चौधरी, खानदेश्वर विठ्ठलबा चौधरी ते वारले होते. आणि 2012 ते 2016 मी आळंदीला राहिलो. पण त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये असं संन्यास घ्यावा, लग्न न करावं, काहीतरी साधन असं काही विशेष डोक्यात नव्हते. कीर्तनकार व्हावं आणि समाजामध्ये प्रबोधन करावं हे दिसायचं की हा बाबा 10 लाख घेतो, हा बाबा 20 लाख घेतो, त्याच्याकडे 20 लाखाची गाडी, एक आकर्षण असतं त्या वयामध्ये. आणि तसं मलाही होतं. पण ते वडिलांसंग राहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की बाबा प्रपंच अक्षर भंगूर आहे. कारण वडिलाचे मी एवढा होते, श्री एवढा लहान, याच्या एवढा असून असताना मी त्यांचे कष्ट पाहिजे, खूप कष्ट करायचे.
म्हशी पाळल्या सुरुवातीला, नंतर टेलरचं ते कपडे वगैरे शिवायचे, नंतर वीज भेटली. मग त्यांच्या माझ्या लक्षात आलं की प्रपंच म्हणजे हा घाण्याला धुतलेला प्रेम, ओढीत राहावं ओढीत राहावं ओढीत राहावं. आणि त्याच्यातून मला निरस्ता प्राप्त झाली. वाटलं नाही की आपण लग्न करून हा 2-3 मुलाला जन्म द्यावा आणि सांभाळून बसावं, असं वाटलं की काहीतरी दुसरा मार्ग आपण शोधावा, या जीवनाच्या पलीकडे काही सापडतं का असं काही पाहावं. म्हणून माझ्या संन्यास घेण्याला आणि ह्या आध्यात्मिक जीवनाला मी माझ्या वडिलाच्या मृत्यूला कारण मानतो. त्याचा जर याला कदाचित मृत्यू झाला नसता तर मी संन्यासी झालो नसतो कदाचित. आता ही सारी देवाचीच लीला असते, परंतु त्यांचा तो मृत्यू प्रसंग मी प्रत्यक्ष पाहायला, सगळा विधी मीच केला स्वतः, दवाखान्यातून घेऊन मीच आलो घरी, मीच त्यांच्याबरोबर पाहिल्यानंतर मग हृदयामध्ये असं झालं की आता मला त्या प्रपंचात झालं काही दिसत नाही. मग ती मृत्यूची घटना एक जी व्हायला लागली आणि तिथून माझ्या जीवनाला कलाटून बसली असं मला वाटतं. आणि अजूनही माझं जीवन काही परिपूर्ण झालं अशातला काही भाग नाही. साधना मला आताशी पुढे वाटतं मी डोळ्याला पाणी लावलं, अभिषेक करताना सुरुवातीला डोळ्याला पाणी लावतात, सुरुवातीलाच लावतात, नंतर मला आताशी कुठेतरी वाटतं आपली साधना सुरू झाली. आणखी खूप मोठा पल्ला मला गाठायचा आहे, पण वडिलाचा प्रभाव याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला जे संन्यास द्यायला गुरु भेटले, हे गुरु ही असामान्य, मी त्याच्याकरता वेगळे प्रयत्न केले नाही. वडिलांनंतर मला या जगामध्ये एवढा आधार देणारं, एवढा आदरणीय स्थान, एवढं व्यापक त्यांचा दृष्टिकोन आहे. आमचे गुरुजी स्वामी श्री प्रणवानंद सरस्वती महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि पूर्ण भारतामध्ये त्यांचा प्रचार प्रसार, सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतात. खूप मोठं व्यक्तिमत्व. नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची जन्मभूमी आहे. कंधार तालुक्यामध्ये एक कवठा बारोळ नावाचं गाव, ते छोटंसं खेळ. आणि आमच्या गुरूंचेही वडील त्यांच्या जन्माच्या 3ऱ्या महिन्यात वारले त्या काळात. त्याला जवळजवळ आता 35-40 वर्ष झाली असतील. गुरुजी 3 महिन्याचे असताना, गुरुजी आमचे 3 महिन्याचे होते त्यावेळेस त्यांचे वडील. आणि तेही त्यांची गरिबी, कुटुंब लहान, आणि त्याच्यातून ते विकास करून फार इंटरनॅशनल आधार करून जगामध्ये त्यांचे भक्त मंडळी. आणि मला एवढं जीव लावतात, एवढं लेकरासारखं सांभाळतात. मग माझे वडील गेल्यानंतर मला वडिलासारखा आधार आमच्या गुरुजींचा, वडिलासारखा, माऊलीसारखा. आणि माऊली म्हटलं की आता हे तुमची एक गुरु माऊली आणि तुमची जी आई माऊली, त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. मातोश्री आहेत, मातोश्री भक्ती करतात, नामस्मरण करतात, आणि कधी कधी फोन करतात, बोलतात काय चाललंय काय नाही, बस बरं आहे का, जेवण झालं का. जेवण झालं जर विचारलं तर म्हणतात काय खाल्लं, हे बी विचारतात. म्हणजे समजा एक आईचं हृदय असतं, विचारतं, लेकरावर लक्ष राहतं. आणि संन्यास घेत असताना आईला थोडं वाईट वाटलं की लेकरू सोडून चाललं, घेऊ नको बाबा संन्यास, असं विचित्रपणा करू नको. खूप मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण मीच समजावून सांगितलं. आम्ही 3 जण भाऊ आहेत, तर मी तिला सांगितलं की बाबा हे 2 जण तुझ्या पुढेच आहे, त्यांच्या दोघांचे लग्न झाले, त्याच्या जीवनामध्ये काय सांग तुम्हाला. हे सकाळ दिवस उगवल्यापासून तर मावळेपर्यंत काम करत असतात, शेतात ओढत राहतात संसार. मी हेच करत राहावं असं का तुला वाटतं. मी त्याला समजावून सांगितलं. आणि तिच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी दिली, म्हणून तू वाच, तुला काही अडचण आहे मी आहे, काहीच अडचण तुला एवढी येत नाही, हे समजूत घातली आणि मान्य झाली. नाही बरोबर आहे, समजूत घातली. पण आई एवढ्या सहजासहजी मानल्या का? कसा प्रसंग होता तो, किती भावविवळ प्रसंग होता तो. सहजासहजी मान्य झाला आईला. सुरुवातीला ती आई म्हणत होती की तू पांढरे कपडे धोतर नेसून कीर्तन कर, लग्न कर. एकटं जीवन कठीण अवघड असतं, एकटं जीवन काढणं जळेल. पण एकटं जीवन काढणं कधी जळेल, जर एखादा साधू साधना करीत नसेल तर ते एकटं जीवन काढणं जळेल. साधना जर केली तर मग मात्र त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. संन्यास हा त्यागाचा आहे असं म्हणण्यापेक्षा संन्यास हा भोगाचा आहे. गृहस्थाश्रम भोगाचा दिसतो तुम्हाला, गृहस्थाश्रम सामान्य भोग आहे, हाडामासाचा भोग घेतो गृहस्थाश्रम, आणि संन्यासी मात्र परब्रह्म स्वरूपाचा भोग घेत असतो. संन्यासी दिव्य आहे. रामकृष्ण परमहंस सांगायचे आम्ही महाभोगी आहे, आम्ही साधे नाही, तुम्ही सामान्य भोगी आहे. तुम्ही हाडामासाचा भोग घेणारे माणसं, तुम्ही भजे पुरडाई जिलेबी खात बसणारे माणसं. संन्यासी मात्र समाधी सुखाचा आनंद घेत असतो. संन्यासी त्या शब्दाचा अर्थ संन्यस्त, संन्यस्त म्हणजे तुटलेला, बाजूला झाला, जो संसाराला चिटकत नाही त्याला संन्यस्त. आणि संसार करण्यामध्ये, भोगण्यामध्ये काहीच आनंद नाही, हजारो पटीने तो टाकून देण्यामध्ये आनंद आहे. संसार हा तुमच्या पायात शिरलेला काट्यासारखा आहे, आणि एखाद्याच्या पायात काटा असला ना, तो काढून फेकला त्याला किती आराम पडतो सांगा. बरोबर. तुमच्या डोळ्यात जर खडा गेला
आणि तो असा वातीने काढून टाकला तर डोळ्याला आराम पडतो का? निश्चित निश्चित. मग तसंच संन्यास झाल्यानंतर संसार गळून पडतो. पडावा गळून, चिटकून राहू नये. चिटकून राहिला तर मग सलत राहतो. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा नाही तर जीवन आहे. ही याची योग्य पद्धत कशी असावी, म्हणजे कसं आम्ही त्या परिस्थिती, आता तुम्ही जे सांगितले शब्द, संन्यासाकडं गेलं तर जास्त सुख मिळतं या सांसारिक जीवनापेक्षा. तर आज आम्ही सांसारिक जीवनात राहून तुमच्यासारखं जीवन याच परिस्थितीत राहून कसं जगता येईल, म्हणजे नेमकं काय करावं लागत? त्याग करतो म्हणलं तर आम्हाला त्याग नाही जमणार. तर असं कुठंतरी ते मेळ सांगड कशी घालता येईल आम्हाला आमच्या जीवनाची? म्हणजे संन्यास आणि गृहस्थ या दोघांची सांगड कुठंच घालता येत नाही. सांगडच होत नाही त्याच्यावर. याचं कारण काय? संन्यास ही एक जीवन पद्धती आहे आणि गृहस्थ आश्रम ही एक स्वतंत्र पद्धती आहे. आणि तुम्ही जर दोघांची सांगड घालायचा प्रयत्न कराल तर त्याचा अर्थ असा होईल की बाबा बैलगाडीचं चाक काढणं आणि ट्रकला बसवणं. बैलगाडीचं चाक ट्रकला कसं बसवणं किंवा ट्रकचं चाक बैलगाडीला बसणं शक्य नाही. हे दोन्ही पण वाहन आहेत आणि दोन्ही ईश्वराच्या दिशेने जातात. संन्यासाची जीवन पद्धती वेगळी आणि गृहस्थांची जीवन पद्धती वेगळी. ज्या वेळेस संन्यासाची जीवन पद्धती बिघडते त्यावेळेस संन्यासी दुःखात पडतो. संन्यासाचं जीवन नरकमय पडतं. कधी जर त्याची जीवन पद्धती बिघडली तर माझ्याकडे लक्ष द्या का. आणि गृहस्थाची जीवन पद्धती बिघडली तर तो दुःखात पडतो. गृहस्थ आश्रमामध्ये सुखी माणसं नव्हते आपला गैरसमज आहे. गृहस्थ आश्रमामध्ये संन्यासाला लाजवणारी माणसं होते. भगवान श्रीकृष्ण गृहस्थ आश्रमी होते. प्रभू रामचंद्र गृहस्थाश्रमी होते. जनक गृहस्थाश्रमी होते. व्यास, पराशर, वशिष्ठ, याज्ञवल्क सप्त ऋषी गृहस्थी होते. आपल्या उपनिषदामध्ये अखंड ऋषी परंपरा गृहस्थी आहे. 2-2 बायका एका ऋषीला हजार विद्यार्थी सांभाळतात ते. आणि त्या स्थितीमध्ये भगवान शंकराचं शिवचरित्र तुम्ही ऐकत आहात. भगवान शंकर हे स्वतः गृहस्थी आहेत आणि सदा समाधीस्थ असलेले आणि सगळे द्वंद्व त्यांच्या आसपास उपस्थित आहेत. मग ते सुखाला प्राप्त ना आपण दुःखाला प्राप्त का? याचं कारण आपली पद्धत चुक. गृहस्थ आश्रमातल्या जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला समजत नाही आणि गृहस्थी पद्धत चुकला की तो दुःखात जाणार. संन्यासी पद्धत चुकला तोही दुःखात जाणार. म्हणून गृहस्थ्याला सुखी होण्याकरता गृहस्थ आश्रम जगण्याची जी पद्धत आहे ती अगोदर समजून घ्यावी लागेल. आणि ती जर समजून घ्यायची असेल तर आदर्श जर कोणी आपल्याकडे भगवान श्रीकृष्ण चांगल्या प्रकारे समजून घ्या. ज्याला राजकारण चांगलं समजून घ्यायचंय त्याने भगवान श्रीकृष्ण समजून घ्या. ज्याला गृहस्थ आश्रमातल्या खाचा खोचा समजून घ्यायचा गृहस्थ आश्रम त्याने कृष्णाचं समजून घ्या. आपल्याकडे जगातला सगळ्यात मोठा देव मानण्यात आला. सगळ्यात मोठा. मुसलमानांपुढे कुठेतरी मोहम्मद पैगंबर आहे आणि आकाशामधला अल्लाह आहे. ख्रिश्चनांपुढे त्यांचे कुठेतरी येशू ख्रिस्त आहेत आणि आकाशामधला ईश्वर आहे. आपल्या हिंदूंकडे समृद्ध देव आहे. समृद्ध गीतेसारखा ग्रंथच नाही निर्माण झाला कुठं? गृहस्थाश्रमामध्ये. कृष्ण समजून घेत नाहीत आपण आणि कृष्ण न समजून घेतल्यामुळे तुमचा गृहस्थाश्रम नरकमय झालेला आहे. कृष्ण समजून घ्या, आपोआप तुमचा गृहस्थाश्रम आनंदाचा होऊन जातो. काही अडचण नाही.